नमस्कार, मी डॉक्टर सुमेधा भोसले. मुद्द्याची गोष्ट या आमच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. पहिली मालिका आहे मी आणि माझं आनंदी जीवन. आनंदी जीवन म्हणजे आनंदी शरीर आणि आनंदी मन असं म्हटलं जातं. आनंदी मन नेहमी आनंदी शरीरामध्येच वास्तव्य करतं. तर अशा या आपल्या मौल्यवान शरीराला सतत आनंदी ठेवण्यासाठी नक्की काय करायला हवं याविषयीचं प्रबोधन हे या चॅनलचं प्रयोजन. आपल्या शरीराअंतर्गत प्रत्येक संस्थेचं कार्य सुरळीत चालायला हवं. आरोग्याच्या काही तक्रारी नकोत आणि शरीर जर कधी कुरकुर करायला लागलंच तर नक्की काय उपाययोजना करायला हवी याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपण इथे विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर्सना बोलावतो. महाराष्ट्रातील श्रोतृवर्ग, प्रेक्षक वर्ग हा अतिशय अभ्यासू आहे, बुद्धिमान आहे, जिज्ञासू आहे. नवीन गोष्टी कळल्या की आचरणात आणायला त्यांना आवडतात आणि त्यामुळे त्या त्या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, नवीन उपचार पद्धती, नवीन शोध याविषयी माहिती देण्यासाठी हे तज्ज्ञ डॉक्टरसुद्धा अगदी तत्पर असतात, किंबहुना त्यांना ते आवडतं. आज आपण आपल्या इथे नवीन विषय डिस्कस करणार आहोत, त्याविषयी चर्चा करणार आहोत. इम्युनिटी, प्रतिकारशक्ती कशी वाढवायची. खरं ही जी माहिती मिळते ही इतकी महत्त्वाची आणि उपयुक्त आहे की ती सर्व दूर पोहोचायला हवी. त्यामुळे आठवणीने हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमंडळींमध्ये आणि नातेवाईकांमध्ये शेअर करा, म्हणजे ऑटोमॅटिकली ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा पुढचा नवीन एपिसोडसुद्धा तुमच्याकडे ताबडतोब पोहोचेल. म्हणून लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. इम्युनिटी हा इतका महत्त्वाचा विषय आहे, त्यामुळे त्याविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी आज आपण इथे बोलावलेलं आहे डॉक्टर लिली जोशी यांना. डॉक्टर लिली जोशी, तुमचं नमस्कार, स्वागत. पुण्यातल्या अगदी प्रतिथयश आणि नामवंत अशा या फिजिशियन. BJ मेडिकलमधून त्यांनी MBBS केलं, नंतर MD केलं आणि प्रॅक्टिसला सुरुवात केली. आणि त्यानंतर त्यांनी BA, MA आणि PhD संस्कृतमधून केलं. म्हणजे संस्कृतच्याही त्या डॉक्टर आहेत आणि मेडिकल डॉक्टरही आहेत. खरं तर हे एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व आहे. काव्य, शास्त्र, विनोद, लेखन, वाचन या सगळ्या गोष्टींमध्ये सतत इंटरेस्ट घेणाऱ्या, आजूबाजूला काय चाललंय त्याविषयी सजग असणाऱ्या आणि त्याविषयी लेखन करणाऱ्या अशा या डॉक्टर आहेत. आरोग्यविषयक त्यांची जी पुस्तकं आहेत, 40 नंतरचं जीवन किंवा माझं आनंदी मन आणि आनंदी शरीर, तुमच्या आमच्या लेखी, अशी जी पुस्तकं आहेत ना ती वाचायलाच हवीत या कॅटेगरीमध्ये आहेत. याशिवाय त्यांनी प्रवास वर्णनं लिहिलेली आहेत, ललित लेखन केलेलं आहे, भाषांतर केलं आहे. संस्कृतमधलं PhD असल्यामुळे त्याचं उत्तम एका ग्रंथाचं भाषांतर केलेलं आहे. तर अशा लिली जोशी मॅडम म्हणूया आपण त्यांना, त्या डेक्कन परिसरात तर अगदी लोकप्रिय आहेतच, पण त्यांची म्हणजे अनेक ठिकाणी व्याख्यानं झाली आहेत. त्या इतक्या जागृत आहेत की मला आठवतं त्यांनी मला एकदा बोलावलं तर त्यांनी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हसाठी एक कॅम्प घेतलेला होता. म्हणजे त्या लोकांसाठी की त्यांच्या आरोग्यासाठी पण आपण काहीतरी करायला पाहिजे असं त्यांच्यामध्ये तेव्हा विचार होते. अनेक वर्कशॉप्समध्ये त्यांनी भाग घेतला. म्हणजे स्टेटसतर्फे आपण लठ्ठपणा, गुडघेदुखी, मधुमेह अशा प्रकारचे आम्ही वर्कशॉप्स घेत असो. माझं जे पुस्तक आहे लठ्ठपणा आणि त्याविषयी सारं काही, त्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा एक सुंदर लेख आहे. तर मॅडम, इम्युनिटीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. इम्युनिटी शब्द इतका कॉमन आहे, लहान मुलांपासून अगदी मोठ्या माणसांपर्यंत, की असं आपण बघतो की अगदी एखादी पावसाची सर बाहेर पडली की शिंकणारी व्यक्तीही बघतो आणि एखादी इतकी टुणटुणीत असते की काहीही झालं तरी ती आनंदात आणि मजेतच राहते. तर ह्या इम्युनिटी म्हणजे नक्की काय? आपल्या देशाची जशी संरक्षण व्यवस्था असते तशी आपल्या शरीरात, मानवी शरीरात सुद्धा असते. त्याला ही डिफेन्स सिस्टीम, त्याला नाव आहे इम्युन सिस्टीम. आणि तिचं जे कार्य आहे, जे अचीव केलं जातं, ती आपली प्रतिकारशक्ती किंवा इम्युनिटी, किंवा काही लोक त्याला रोगप्रतिबंधक शक्ती असंही म्हणतात. पण मग ह्या इम्युनिटी कशावर अवलंबून? म्हणजे काही लोकांना पटकन त्रास होतो आणि काही लोक त्याच्यामध्ये तग धरतात. याचं कारण आहे की काही लोकांची इम्युनिटी, त्याचं स्टेटस लो असतं आणि त्यामुळे त्या कुठलेही रोगजंतू चढदिशी आकर्षित करतात आणि त्याचा सामना ते करू शकत नाहीत. तर काही लोकांना इम्युनिटीचे सगळे प्रकार त्यांच्या मदतीला धावलेले असतात आणि त्यामुळे एक प्रकारचं संरक्षण कवच ते धारण करून असतात आणि त्याच्यामुळे कुठेही गेले, काही झालं तरी त्यांना विशेष काही त्रास होत नाही. मग या इम्युनिटीचे मुख्य असे घटक किंवा सदस्य कोणते असे काय सांगतात? हे पहा, जसं परत मी देशाच्याच बद्दल बोलते
की देशाच्या सीमारेषेवर लढणारे सैनिक आहेत, पण तेवढे एकच आहेत का डिफेन्सला? नाही. तर त्यांना जो दारुगोळा लागतो तो निर्माण करणारे, त्यांना ती हत्यारं पुरवणारे, त्यांची हालचाल इकडून तिकडे करून जाणारे, त्याचा समन्वय साधणारे, असे अनेक लोक त्या डिफेन्समध्ये भाग घेत असतात. आपल्या शरीरातले व्यवहारसुद्धा अगदी असेच तंतोतंत चालतात. आणि याचे मुख्य सदस्य आहेत, मुख्य कामकरी जे आहेत ते म्हणजे मानवी शरीरातल्या रक्तातल्या पांढऱ्या पेशी, त्यानंतर लिम्फ ग्लँड्स, लिम्फ नोड्स आणि त्याच्यामधल्या सेल्स, आणि त्यानंतर पाणथरी किंवा स्प्लीन ज्याला म्हणतात ती, आणि छातीमध्ये एक ग्रंथी असते जिचं नाव तुम्ही फारसं ऐकलं नसेल, पण ती लहान मुलांच्यात कार्यक्षम असते. तिचं नाव थायमस आहे. तर या ज्या ग्रंथी आहेत आणि हे जे सेल्स आहेत ते आपल्या इम्युन सिस्टीमचे मुख्य सदस्य आहेत. मग त्यांचं कार्य कसं चालतं? म्हणजे पांढऱ्या पेशी काय करतात, थायमस काय करते? हो, तर जसं आपल्या संरक्षणात आर्मी, नेव्ही, एअरफोर्स असे 3 प्रकार आहेत, 3 दलं आहेत, तशी आपल्या शरीरात सुद्धा त्रिस्तरीय अशी ही योजना आहे. सगळ्यात बाहेर म्हणजे एखादी सीमारेषा किंवा एखादी तटबंदी तिचं संरक्षण करावं अशी आपली बाह्य त्वचा आणि अंतस्त्वचा असते. अंतस्त्वचा म्हणजे काय? आपल्या तोंडाच्या पासून गुदद्वारापर्यंत आत लायनिंग मेम्ब्रेन आहे, किंवा नाकापासून लंगपर्यंत एक लायनिंग मेम्ब्रेन आहे. या सगळ्याला अंतस्त्वचा असं म्हणतात. आणि ही आपली सगळ्यात बाहेरची तटबंदी आहे. आणि ही कशी काम करते हे मी तुम्हाला 1 मिनिटात सांगते. परंतु दुसरा स्तर आहे तो आहे आपली इनेट किंवा जन्मजात अशी इम्युनिटी. म्हणजे अनुवंशिक म्हणता येईल त्याला का प्रत्येकालाच? म्हणता येईल, नक्कीच म्हणता येईल. त्याविषयी थोडंसं सविस्तर मी आत्ता लगेचच सांगते. आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे ॲक्वायर्ड किंवा ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी, की जी नंतर निर्माण होते. तर आता मी पहिल्या स्तराकडे येते की बाह्य त्वचा काय करत असते. हे पहा, आपल्या शरीराच्या आत आणि बाहेर अनेक प्रकारचे जंतू अगदी नित्य वास करून असतात. जंतू म्हणजे त्यात बॅक्टेरिया, फंगस, व्हायरस सगळं आलं. पण जोपर्यंत आपल्या या बाहेरच्या तटबंदीमध्ये कुठेही ब्रीच येत नाही, कुठेही बांधकाम ढासळलेलं नसतं, कुठेही पोर्ट ऑफ एंट्री तयार होत नाही, तोपर्यंत हे जंतू काहीही करू शकत नाहीत. आता हे रोजचं उदाहरण आपण पाहतो की नाही, की मुलं खेळताना पडतात, त्यांचे गुडघे फुटतात, त्याच्यावरती धूळ बसते. ती ताबडतोब आपण काही त्याचं केलं नाही तर हमखास त्याच्यामध्ये सेप्टिक होतं, किंवा चुकून कधी जीभ चावली जाते आणि त्या ठिकाणी छोटीशी जखम होते. त्यात अक्षरशः ताबडतोब म्हणजे एका दिवसाच्या आत इन्फेक्शन होतं. हे कशामुळे होतं? तर ब्रीच ऑफ कंटिन्युटी ज्याला म्हणता येईल, की एक सलगपणा जो आहे बाह्य आणि अंतस्त्वचेचा, तो ब्रीच झाला की तिथे जंतू शिरलेच म्हणून समजा, ते घुसखोर असतात आपले. याशिवाय कितीतरी प्रकारे नेचर आपल्याला संरक्षण देत असतो. कसं ते सांगते. नाकाच्या आत केस असतात, त्या केसांमध्ये कित्येक जंतू आणि धुलीकण अडकून पडतात. हे झालं. त्यानंतर नाकापासून ते लंगच्या अगदी शेवटच्या छोट्याशा भागापर्यंत एक चिकट द्रव, म्युकस म्हणतात त्याला, आणि आपल्याला जे शिंका येतात, खोकला येतो, हे काय आहे? हे एक्सपल्शन आहे. म्हणजे शरीरातनं आपण हाकलून देत असतो. प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. ॲब्सोल्युटली. त्याचप्रमाणे डोळ्यातनं सारखा अश्रूची निर्मिती होत असते. का? तर हे अश्रू डोळ्याला सतत स्नान घालत असतात आणि अश्रू, छान कल्पना आहे, स्नान घालत असतात. होय होय. आणि जेव्हा जेव्हा कुठलीही धूळ म्हणा, जंतू म्हणा, हे डोळ्यात शिरण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ताबडतोब डोळ्यातनं पाणी यायला लागतं आणि फिजिकली वॉशआउट करणं ज्याला म्हणतात तसं होतं. त्याचप्रमाणे पोटाचं सुद्धा, की मी म्हटलंच मगाशी की तोंडापासून गुदद्वारापर्यंत नाकासारखंच एक चिकट पदार्थ म्युकस हा आहेच. तोंडामध्ये तर सलायवा सुद्धा आहे. तर हा पदार्थ सुद्धा येऊन देत नाही
कुठल्याही रोगजंतूंना पोटामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं, आपल्याला माहिती आहे जठरामध्ये, ते कित्येक जंतूंचा नाश करतं. त्यानंतर आतड्यातले स्राव सुद्धा हे जंतुनाशक असतात. अहो, आपल्या स्किनवर जो घाम येतो ना, तो सुद्धा जंतुनाशक आहे. किंवा आपला एअर पॅसेज जो असतो त्याला असे बारीक बारीक केसासारखे अवयव असतात आणि त्यांची हालचाल चालू असते आणि ती नेहमी आतून बाहेर म्हणजे हकलून देण्याची क्रिया. किती सुंदर संरक्षण संस्था शरीरासाठी निसर्गानेच दिलेली आहे. खरंच आश्चर्यकारक अशी ही सगळी गोष्ट आहे. एखादं काहीतरी विचित्र पोटात गेलं, चाट खाल्ला पावसाळ्या दिवसात जाऊन, तर उलट्या होतात, जुलाब होतात. हे काय आहे? म्हणजे माझ्याकडे लोक येतात आणि म्हणतात जुलाब होत आहेत, औषध द्या, थांबायचं. मी म्हणते गिव्ह इट 24 hours. एक दिवस तुम्ही थांबा, तुमची बॉडी इट इज गेटिंग रिड ऑफ ऑफेंडिंग एजंट. म्हणजे ही जी सगळी वेगवेगळ्या मेथड्स आहेत, या सगळ्या रोगजंतूंचा मुकाबला बाहेरच्या बाहेर करण्यासाठी आहे. तुम्ही केलेल्या चुकांवरती शरीर ऑटोमॅटिकली ऍक्शन घेणार. ॲब्सोल्युटली. आता दुसरा स्तर मी म्हणते तो म्हणजे इनेट इम्युनिटी. इनेटचा अर्थ आहे जन्मजात. ही आपल्या आईवडिलांकडनं येते. आणि ही कशामुळे येते तर पिढ्यानपिढ्या आपल्या घराण्यातल्या लोकांनी ज्या ज्या रोगजंतूंचा सामना केलेला आहे ते कुठेतरी त्यांचं संचित आणि त्याला त्यांची इम्युन सिस्टीम अडॉप्ट झालेली आहे आणि त्यांनी त्यासाठी प्रतिविरोधक अशी द्रव्य बनवूनच ठेवलेली आहे. ऑलरेडी वॅक्सिन तयार आहे शरीरात. वॅक्सिन नाही, अँटीबॉडीज म्हणूया त्याला. तर हे तयार आहे सगळं. तर हे आपल्याला आईकडनं येतं, बाबाकडनं सुद्धा येतं. आई तर पोटात मूल वाढवत असते ना, त्यावेळेला जो रक्ताचा एक्सचेंज असतो की नाही, आई आणि मुलाचं सर्क्युलेशन एकच असतं, त्यावेळेला ती अँटीबॉडीचं प्रदान करत असते. आणि पुढे सुद्धा अंगावर पाजते जेव्हा, तेव्हा दुधातनं सुद्धा अँटीबॉडीज जात असतात. आणि म्हणून हे जे लहान बाळांचे विकार आहेत ना, गोवर, कांजिण्या वगैरे, ते 6 महिन्यापर्यंत अगदी छोट्या बाळांना होत नाहीत. जोपर्यंत आईचं दूध घेत असतात तोपर्यंत होत नाहीत. आता ही इम्युनिटी इनेट ही सुद्धा 2 प्रकारे 2 माध्यमातून असते. एक म्हणजे सेल्युलर म्हणजे पेशींच्या माध्यमातून, आणि दुसरं म्हणजे ह्युमोरल म्हणजे रसायनांच्या माध्यमातून. तर पेशींच आत्ता आपण अँटीबॉडीज जे बोललो किंवा प्रतिजैविक जे बोललो, बॅक्टेरियांना विरोध करणारी द्रव्य जे बोललो, ही प्रोटीन मॉलिक्युल्स आहेत आणि त्याला अँटीबॉडी म्हणतात. आणि हे रासायनिक आहेत. पण सेल्युलर इम्युनिटी सुद्धा आहे. आणि हे सेल्स इतकं इंटरेस्टिंग आहे हे सगळं. आपण ऐकायला लागलो तर आपण थक्क होऊन जातो की काय उत्क्रांती झालेली आहे. शरीरात एवढी मॅजिक घडते आहे, कल्पनाच नाही आपल्याला. 3 प्रकारचे सेल्स आहेत. एक पहिला म्हणजे मॅक्रोफाज म्हणतात, आकाराने चांगला मोठा सेल असतो तो. मॅक्रो म्हणजे मोठा. तर तो असा कुठले रोगजंतू आले की त्याच्या जवळ आपोआप आकर्षित होतो आणि त्याचे असे अवयव तो असे त्या रोगजंतूंच्या भोवती घेतो आणि खाऊन टाकतो. आणि याला म्हणतात फॅगोसायटोसिस. म्हणजे एक मॅक्रोफाज 100 जंतूंना खलास करू शकतो. त्याच वेळेला ते जास्त रक्त तिथे कसं येईल, कुमक कशी येईल हे बघत असतात. आणि त्यावेळेला दुसऱ्या प्रकारचे सेल्स तिथे येतात आणि त्यांचं नाव सुद्धा मोठं मजेशीर आहे. NK सेल्स म्हणतात, नॅचरल किलर सेल्स. आणि हे सेल्स म्हणजे पांढऱ्या पेशींचेच प्रकार आहेत. हे तुटून पडतात जंतूंवर. म्हणजे ते अजिबात मागे पुढे बघत नाहीत, विचार करत नाहीत आपल्याला ती ताकद आहे की नाही. ताबडतोब ते कार्य सुरू होतं. आणि या सगळ्या युद्धामध्ये जंतूही मरतात, ते सेल्स पण मरतात, धारातीर्थी पडतात. रणांगणावर अगदी धुळधाण होते. पण हा सगळा डेड कचरा तिथून उचलून त्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था सुद्धा शरीरात आहे. आणि तिसरे डेंड्रायटिक सेल्स म्हणून असतात. त्यांना असे सगळीकडे काटे असतात, डेंड्राइट्स.
तर तेही खूप महत्त्वाचे आहेत, कारण ते या जंतूंना पकडून, त्यांना इम्युन सिस्टीमचा मेंदू म्हटलं जातं, या जंतूंना पकडून थेट लिम्फ नोड्सकडे घेऊन जातात. तर इनेट इम्युनिटी म्हणजे जन्मजात इम्युनिटीचे हे असे विविध पैलू आहेत. त्यानंतर आपण येतो तिसऱ्या स्तराकडे. तिसरा स्तर आहे ॲक्वायर्ड इम्युनिटी. ही ॲज द नेम सजेस्ट ही नंतर निर्माण होते. नंतर म्हणजे कधी, तर रोगजंतूंचा हल्ला झाल्यानंतर, त्यांची शरीरात एंट्री झाल्याच्या नंतर अचानक ही सिस्टीम कार्यान्वित होते. तर ती कशी होते कार्यान्वित, तर लिम्फ नोड्सच्या द्वारा. लिम्फ नोड्स म्हणजे काय असतं, ही शरीरभर विखुरलेली अशी लष्करी ठाणी असतात अशी, आणि त्याच्यामध्ये 2 प्रकारचे सेल्स असतात. अप्पर रेस्पिरेटरी व्हायचं असेल तर आधी टॉन्सिल्स वाढतात. करेक्ट. तर मी ते उदाहरण देणार होते की सगळ्यांना ते माहिती आहे की घसा खराब झाला की इकडे ग्लँड्स येतात, राईट. असे इथे गाठी लागतात आपल्याला आणि त्या असं दुखतात सुद्धा, आणि त्यावरून आपण समजतो की बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. इन्फेक्शन नक्की आहे का, की एरवी त्या ग्लँड्स बसलेले आहेत तिथे शांतपणे, पण आता त्या मोठ्या झाल्या आहेत आणि दुखतायत, याचाच अर्थ त्या सामना करतायत त्या रोगजंतूंचा. आणि कसा करतायत सामना, अगेन 2 प्रकारे. त्यांच्यामध्ये 2 प्रकारचे सेल्स आहेत. हे पण खूप इंटरेस्टिंग आहे, सांगू ना. तर टी सेल्स आणि बी सेल्स. तर यातले टी सेल्स जे असतात ते किलर सेल्स अगेन, पण नॅचरल किलर सेल्स आणि हे याच्यात फरक आहे. हे सेल्स ट्रेंड असतात, प्रशिक्षित, की हा अमुक जंतू आलेला आहे त्याच्यावर तुटून पडायचं. म्हणजे दे आर लाईक गायडेड मिसाईल्स. आता रिसेंटली झालेल्या घटनांमुळे आपल्याला गायडेड मिसाईल म्हणजे काय पक्क माहिती आहे, आपण पाहिलं सुद्धा ते टीव्हीवरती. तर हे सेल्स थेट जातात त्या रोगजंतूंवर हल्ला करतात. आणि दुसरे जे बी सेल्स आहेत तेही खूप महत्वाचे आहेत. त्यांना मी दारू गोळ्याचे कारखानदार असं म्हणेन, की ते अँटीबॉडीज निर्माण करतात. आता या अँटीबॉडीज अशा जनरल नसतात, तर स्पेसिफिकली त्या पर्टिक्युलर व्हायरस किंवा बॅक्टेरियाच्या विरुद्ध अशा त्या असतात. आणि त्याच्यामुळे आणि त्याचाही आकार मजेशीर असतो, वाय सारखा आकार असतो. ओके, वाय अक्षर कसं असतं ना तसं. तर त्या वायच्या दुबेळक्यात त्या जंतूंना पकडतात आणि कोट करतात, म्हणजे माखतात अक्षरशः. वन्स दॅट हॅपन्स, त्या जंतूंना काही करता येत नाही, पॅरालाइज झाल्यासारखे होतात. ना ते मल्टिप्लाय होऊ शकतात, त्यांचं विभाजन होऊ शकत नाही, ना ते रोग निर्माण करू शकत नाहीत. आणि ते शरीराच्या बाहेर पडले पण ते अँटीबॉडीनी माखले असतील तर ते रोग प्रसार सुद्धा करू शकत नाही. एवढी सुंदर सिस्टीम दिलेली आहे. कोणी क्रिएट केली माहित नाही, पण फार छान आहे उपरवालेने. तर या प्रकारे जे होतं त्याला ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणतात. याच्यामध्ये मी परत एकदा इनेट आणि ॲक्वायर्ड याच्यामधला फरक स्पष्ट करते. इनेट हे जन्मजात आहे, हे आपल्या आईवडिलांकडून आनुवंशिकतेने आलेलं आहे. हे स्पेसिफिक नाही, पण हे ताबडतोब काम करतं. सो तुम्ही असं म्हणू शकता की तात्पुरती मलमपट्टी करायचं काम ते ताबडतोब करतं. व्हेरॅज ॲक्वायर्ड जे आहे हे नंतर फॉर्म होतं, पण याची ताकद जास्त आहे, कारण स्पेसिफिकली त्या बॅक्टेरियाच्या विरुद्ध काम करतं. आता कोणी बाहेरून शत्रू आला की त्याला तिथे थोपवायचं, हे काम इनेटचं झालं. आणि पुढे त्याचं नक्की काय करायचा प्रतिबंध इंटेलेक्च्युअली, ते आपली ॲक्वायर्ड इम्युनिटी. जर तुम्ही उत्क्रांतीवाद बघितला तर इनेट इम्युनिटी ही खूप बेसिक मूलभूत अशी असल्याने लोअर ॲनिमल्स पासून माणसापर्यंत सगळ्यांना असते. व्हेरॅज ॲक्वायर्ड इम्युनिटीची प्रक्रिया जी आहे ती जरा गुंतागुंतीची असल्यामुळे माणूस आणि ज्याला व्हर्टिब्रेट्स म्हणतात, म्हणजे स्पायनल कॉलम असलेले प्राणी, त्यांच्यामध्येच ती असते. आणि तिच्यात एकच त्रुटी आहे, ताकदवर असून सुद्धा, म्हणजे ती तयार व्हायला लागणारा वेळ, हा वेळ काही तासाचा नसून 1-2 आठवड्याचा सुद्धा असतो. मधल्या काळात जर ते जंतू जास्त प्रबळ असतील तर रोग होणार, म्हणजे मधल्या काळात.
तर याच्यानंतर सांगते, 1-2 गोष्टी खूप इंटरेस्टिंग अशा आहेत की हे जे बी सेल्स आहेत ना, आता रोग संपला तर सगळा पसारा आवरला, तर काही बी सेल्स मेमरी सेल्स म्हणून काम करतात आणि ते आपले गपचूप लिम्फ नोड्समध्ये जाऊन बसतात आणि तशा तऱ्हेचंच इन्फेक्शन जर परत झालं भविष्य काळात तर ते ताबडतोब जागृत होतात, सक्रिय होतात आणि ताबडतोब त्यांचं काम सुरू होतं. म्हणजे आता याच्यात तुम्हाला एक उदाहरण सांगायचं म्हणजे लहानपणी मला चांगल्या जोरात कांजिण्या आल्या होत्या. ओके, तर डॉक्टर म्हणून मी शेकडो हर्पीज झोस्टर म्हणजे नागिण ज्याला म्हणतात असे पेशंट नेहमीच पाहते. तर चिकन पॉक्सचा व्हायरस आणि हर्पीजचा व्हायरस हे एकच आहेत जेनेटिकली. आय फील सिन्सिअरली मी हे टेस्ट केलेलं नाही आहे, पण इतके पेशंट हर्पीजचे बघून मला झाला नाही कधी हर्पीज. तर हे चिकन पॉक्सच्या वेळेला जे काही बी सेल्स तयार स्टिम्युलेट झाले ते मेमरी सेल्स म्हणून माझ्या सिस्टममध्ये कुठेतरी बसलेत आणि ते मला प्रोटेक्ट करतात, अशी माझी एक पण जनरली असं म्हणतात ना की लहानपणी कांजिण्या झाल्या की हमखास शिंगल्स होतात असं. नाही, उलट आहे. मग कधी वॅक्सिनेशन घ्यायचं असतं त्यांचं, जर झाल्या नसतील तर वॅक्सिनेशन. एक्झॅक्टली. हो. तर आणि असं पण आहे की आता समजा आता कोविड बघूया, कोविड झाला, तुम्हाला होऊन गेला, तुम्ही बरे झालात, तर तुम्हाला परत होणार नाही का? होतो. म्हणजे अनेक लोक आहेत इथे की त्यांना सेकंड टाइम पण झालेला आहे, पण ते लोक सुद्धा कबूल करतील की सेकंड टाइमचा अटॅक अगदीच माइल्ड होता. का की काही प्रमाणात मेमरी सेल्स होते ना, काही प्रमाणात अँटीबॉडीज होत्या ना. शिवाय एखादा धट्टाकट्टा माणूस असेल पूर्वी निरोगी असलेला आणि त्याला आजार आला आणि आजार बरा पण झाला, 4 आठवड्यांनी त्याचं ब्लड तपासलं तर त्याच्यामध्ये अँटीबॉडीज सापडतात आणि या अँटीबॉडीज चांगल्या स्ट्रॉंग टायटरमध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणात असतात आणि त्या दुसऱ्या कुणाला उपयोगी पडू शकतात. हेच तत्व आहे प्लाझ्मा थेरपीचं. म्हणजे आपण कोविड पॅन्डेमिकच्या वेळेला ही थेरपीच्या बद्दल ऐकलेलं आहे की अशा स्ट्रॉंग तरुण माणसांचे प्लाझ्मा हे रोगी केले आणि त्याचा चांगला उपयोग झाला. तर अशा प्रकारे तयार झालेली प्रतिकारशक्ती इकडे ट्रान्सफर करणं म्हणजे प्लाझ्मा ट्रान्सफर. करेक्ट. आता अनुवंशिक आपण जसं म्हणतो तसं मूल गर्भात असताना आईचं बिहेवियर आहे त्याचं पण इम्युनिटीवर परिणाम होतो का? अर्थात कुठल्याही बिहेवियरचा परिणाम इम्युनिटीवर होतोच होतो. जसं तुम्ही म्हणालात तसं इनेट आई वडिलांकडून किंवा पिढ्यानपिढ्या खालती आलेली आहे, तसंच त्या गर्भातल्या संस्कारांनंतर सुद्धा त्याच्यावरती परिणाम होणार असतो. इम्युनिटीचे काही प्रकार आहेत वेगळे आणखीन? आता हे तर मी सांगितलेच, इनेट आणि ॲक्वायर. तर अजून एक प्रकार हल्लीच त्याच्याबद्दल बोलायला लागले, जरी त्याचे वेगवेगळे आस्पेक्ट्स आपल्याला माहीत होते. तर एक डॉक्टर शालर म्हणून एक जर्मन मानसशास्त्रज्ञ, त्यांनी ही थिअरी काढलेली आहे, इंटरेस्टिंग आहे ती सुद्धा. तर तो काय म्हणतो की आपल्याला अनेक प्रकारच्या जंतूंना घाणीला तोंड देता देता आपली बॉडी अशी तयार होते किंवा आपलं माइंड असं तयार होतं की ते सगळं टाळायचं. म्हणजे ठीक आहे, हे इनेट वगैरे ॲक्वायर्ड वगैरे सगळं ठीक आहे, आपण उत्पन्न करू, परंतु रोगजंतू आपल्या शरीरात आलेच नाहीत तर काय होईल? तर टाळूया ते. तर ते कसं टाळूया? तर आपली बिहेवियर मॉडिफाय करून. तर ह्याला त्यांनी नाव दिलं बिहेवियरल इम्युनिटी. म्हणजे वर्तनोद्भव, नाव जरा कठीण वाटेल पण आपल्या बिहेवियरवर अवलंबून आहे अशी इम्युनिटी. आता मी तुम्हाला उदाहरण सांगते. साधं आपण रस्त्याने चाललोय तर कचऱ्याने ओसंडून वाहणारी कचरापेटी आहे, तिकडे समोर दिसते, घाण वास पण येतो, आपोआप विचार न करता क्रॉस करतो रस्ता, आपण लांबून चालायला लागतो, श्वास रोखून धरतो. हे काय आहे? हे आपोआप घडतं.
हे इन्स्टिंक्टिव्हली घडतं. आपल्याला कुठेतरी मेंदूत नोंदवलं गेलेलं आहे की तिथून रोगजंतू बाहेर येऊ शकतात आणि हवेतनं आपल्याकडे जाऊ शकतात. किंवा मेलेला उंदीर आहे दिसतोय रस्त्यावर, आपण लांबून जाऊ. किंवा लिफ्टमध्ये आहात समजा तुम्ही, किंवा लोकलमध्ये आहात, बसमध्ये आहात, आणि एक अगदी ऑब्व्हियसली रोगी घाणेरडा दिसणारा माणूस आहे तिथे, आणि तुम्हाला तर काही लांब जाता येत नाही आहे, तर तुम्ही शक्यतो अंग चोरता, शक्यतो तोंड इकडे करता, शक्यतो रुमालाने तोंड झाकलं तरी आपण आपला चेहरा झाकतो. तर हा जो प्रकार आहे, या प्रकाराला हा इन्स्टिंक्टिव्हली घडणारा प्रकार आहे की डिझास्टर इन मेकिंग दिसतेय, तर आपण लांबून जाऊया, आपण टाळलेलं बरं. तर आता ही जी गोष्ट आहे टाळणे किंवा रोगजंतूंनी आपल्या शरीरात प्रवेश करणे, ही गोष्ट अत्यंत पद्धतशीर रीतीने आपल्याला शिकवण्यात आलं कोविड पॅन्डेमिकमध्ये. हो. तर ते असं की हे उदाहरण घ्या, अनेक यम आणि नियम आपल्याला सांगण्यात आले की हे तुम्ही असं वागायचं आहे. आणि ते यम नियम कुठले? तर एक हाताची स्वच्छता, राईट. हात, आपण एकदा घराबाहेर पडलो कुठेतरी हात लागत असतात आपले सारखे, जिन्याला लागतात, बटनांना लागतात, लिफ्टच्या दरवाजाला लागतात, गाडीला लागतात, कुठेही लागतात. असं संबंध कामं करून घरी आलो की आपल्या हातांवर पुष्कळ रोगजंतू असतात. घरात आल्या आल्या हात स्वच्छ धुवा. पायाला सुद्धा तेच झालेलं आहे, खूप डर्ट गोळा करून तुम्ही आलाय, चपला बाहेर काढा आणि पाय धुवा. ही जी पद्धत आहे आपली, म्हणजे ही खास हिंदी आपल्या देशातली पद्धत आहे, ही अत्यंत चांगली आहे. तर हाताची स्वच्छता, आणि जेव्हा हात धुण्याची सोय नसेल तेव्हा सॅनिटायझरचा वापर, हे एक प्रकारचं बिहेवियरल इम्युनिटीचं उदाहरण आहे. दुसरं, सूर्यप्रकाश, मोकळी हवा आणि उघडी मैदानं, याच्यामध्ये जे काही रोगजंतू असतील त्याला डायल्युशन इफेक्ट आहे. म्हणून क्लोज एन्व्हायरमेंटमध्ये बसू नका. मोकळ्या खिडक्या, पंखे चालू, हे जास्त बरं आहे. त्यामुळे ऑफिसेस सगळी ती वातानुकूलित जी असतात, हे बरोबर नाही आहे खरं तर आरोग्याच्या दृष्टीने, कारण तिथे रोगजंतू जास्त आहेत. हवा खेळती राहिली पाहिजे. सूर्यप्रकाशाचं सुद्धा आहे. तर या ह्याच्यात आपल्याला सांगण्यात आलं की तुमच्या बाहेरच्या पर्सेस असतील किंवा तुम्ही कपडे बदलता, ते कपडे हँगरला लावून गॅलरीत ठेवा आणि ते 48 तास बाहेर राहू देत. मोबाईलचं पण असंच काहीतरी केलं पाहिजे. हां, तेच सांगते मी. त्यानंतर आपण मास्ककडे येऊया. मास्क वापरायला एकदम प्रसार झाला त्याचा, राईट, सगळे. पण मी पाहते की मास्कचा उपयोग आपली जनता अत्यंत विनोदी आणि निरुपयोगी पद्धतीने कसं करायला पाहिजे. तर त्यासाठी मी एक डेमो द्यायला आणलेला आहे. तर पर्यावरणाला पूरक आणि इकॉनॉमिकल असा हा कापडी मास्क आहे, आणि हा जनसामान्यांना वापरण्यासाठी योग्य आहे. त्यानंतर हा धुता येतो, परत वापरता येतो, राईट. हा एक साधा सर्जिकल मास्क आहे, तर तो सुद्धा वापरायला हरकत नाही, पण त्याचा कचरा होणार आहे पुढे, वन टाइम यूज आहे. हा तिसरा मास्क आहे, तो N95 आहे. आता पॅन्डेमिकच्या वेळेला पाहिलं, कारण नसताना लोक N95 घेत होते आणि त्याची टंचाई होत होती सगळीकडे. गरज नाही आहे त्याला, फक्त डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ यांनाच गरजेचं आहे ते. लोकांना असं वाटत असेल जास्ती प्रोटेक्शन मिळायला हवं. मास्क व्यवस्थित वापरला तर प्रोटेक्शन मिळणार ना. हा बघा, सर्जिकल मास्क मी पूर्ण ओपन केला, राईट, आणि इथे त्याचं जे फर्म हे आहे तिथे मी एक अशी घडी निर्माण केली, आणि ती घडी मी माझ्या नाकाच्या ब्रिजवर ठेवली आणि ती दाबली अशी बाहेरनं, आणि मग तो मास्क बांधला इथे आणि खालून खेचून हनवटीपर्यंत आणलं. म्हणजे नाकाच्या ब्रिज पासून हनवटीपर्यंत तोंड आणि नाक पूर्णपणे झाकलं गेलं पाहिजे, तर त्या मास्कचा उपयोग आहे, राईट.
बोलताना बऱ्याच वेळा मी बघते लोक वर करतात, खालती करतात, तसेच चालतात. इतके विनोदी प्रकार पाहिले. बाहेर माझ्या क्लिनिकच्या बाहेर वेटिंगला लोक अगदी मास्क घालून येतात, माझ्या समोर येऊन बसले की काढतात. मी म्हटलं अहो काढताय कशाला? नाही तुमच्याशी बोलायचं. पानाच्या टपरीवर उभं राहायचं, मास्क खाली काढून थुंकायचं, त्यानंतर गप्पा मारायच्या, चहा प्यायचा मास्क खाली काढून. काही लोक हातात असतो आणि मास्क खाली असतो. मास्क असा दाढी मास्क म्हणतो आम्ही त्याला. आणि मग पाहिजे तेव्हा असा वर सरकवायचा. याला काहीच अर्थ नाहीये. आणि हे जे असतं हे सैल पडतं ना त्याने, मग ते फिट कसं होणार, राईट? सो मास्क वापरण्याबद्दल मला अतिशय सांगा असं वाटलं. नाही, अगदी छान झालं आहे तुम्ही की नक्की हा सर्जिकल मास्क कसा वापरायचा, नाकापासून पूर्ण चीन पर्यंत. हा मास्क तरी वापरा किंवा बेटर स्टील हा मास्क वापरा. आणि असे 3-4 ठेवा, म्हणजे स्वतः धुवून तुम्हाला ते वापरता येतील. आणि त्याची ही जी हे आहे याचा इलास्टिक टिकून ठेवा, जेणेकरून तो फिक्स बसेल आणि तो हलणार नाही. सर्जिकल मास्क किती वेळा वापरायचा तेही सांगा, कारण काही लोक असा जीर्ण झालेला त्याच्यावरचं सगळं एकदा वापरायचा महत्वाचं आहे. आणि हा N95 मास्क हा थोडासा महागडा असतो. हा परत वापरत होतो आम्ही, पण त्याची एक विशिष्ट पद्धत आहे, पण ती सांगायचं आता इथे कारण आणि आवश्यकताच नाहीये, तो फक्त डॉक्टर्सनी आणि सर्जननीच वापरायचा आहे. सो ते झालं. त्याच्यानंतर आणखीन प्रकार म्हणजे एक सेकंड बघून घेते की काही मुद्दे राहायला नको. मॅडमनी इम्युनिटी वाढवायची कशी या बाबतीत ही पुस्तिका कोरोनाच्या काळामध्ये लिहिलेली आहे. हो, ही खरं तर सगळ्यांच्याकडे हे असायला पाहिजे आणि वरचेवर वापरली पाहिजे. प्रतिकार शक्ती कशी वाढवाल अशीच पुस्तिका आहे ती. सोशल डिस्टन्सिंग हा चौथा मुद्दा महत्वाचा आहे. तर त्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलं 6 गज की दूरी, 6 फूट अंतर ठेवा. तर काय होईल त्यामुळे की कोणी शिंकतंय, खोकतंय, बोलतंय, मोठ्यांदी हसतंय, तर जे जंतू बाहेर पडतात ते साधारणपणे 3 ते 6 फूट जाऊ शकतात आणि त्याच्यात तुम्ही बाहेर राहायला पाहिजे. तर आता हे असं होतच नव्हतं, पण ॲटलिस्ट तुम्ही त्यातल्या त्यात ठेवलं डिस्टन्स आणि मास्किंग केलं, दोघांनीही मास्किंग केलं तर ट्रान्समिशन कमी होतं. हा सगळा बिहेवियरल इम्युनिटीचाच भाग आहे, म्हणून मी सांगते. अगदी महत्वाचं आहे, कारण इथे बिहेवियर मध्येच आपण चुकतो आणि नको असलेली, कारण लिफ्ट मध्ये जायलाच लागतं. आता हे पहा, शहरामध्ये झोपडपट्टी आहे, एकेका खोलीत 10-10, 12-12 माणसं राहत आहेत आणि अशा अनेक खोल्या चिकटून आहेत. अशा ठिकाणी तुम्ही डिस्टन्सिंग ठेवा म्हणणं म्हणजे एक वास्तवाची चेष्टा केल्यासारखं आहे. त्याचप्रमाणे आता मुंबईसारख्या शहरात लोकलनी जेव्हा लाखो माणसं प्रवास करतात तेव्हा त्यांना पोट भरतं ना, रोजी रोटी मिळते. अशा ठिकाणी कसं काय सांगणार आहे? तर काही ठिकाणी हे शक्य नाही आहे, पण डिसेस सगळ्यांनी प्रॉपर मास्क वापरायचे आणि व्यवस्थित हात धुवायचे, एवढं केलं तरी खूप कंट्रोल येतो. खूप. आणि या निमित्ताने पब्लिक मध्ये थुंकणं जरी बंद केलं ना तरी खूप काही अचीव करण्यासारखं आहे. ही बिहेवियर इम्युनिटीचे वेगवेगळे प्रकार, क्रॉस व्हेंटिलेशन, आसमंताची स्वच्छता. तुम्ही मगाशी म्हणलात ना, आपल्या मोबाईलवर असे स्टडीज झालेले आहेत की मोबाईलवर कल्चर्स केली आहेत, काय काय दौलत आपण साठवतो त्याची, तर त्याच्यात बॅक्टेरियल आणि फंगल कल्चर्स वगैरे पॉझिटिव्ह येतात. याचा अर्थ काय की आपल्या रोजच्या या वापरातल्या वस्तू आहेत ना, त्यावर सुद्धा खूप जंतू असतात आणि त्याची सुद्धा स्वच्छता करणं गरजेचं आहे. आता आपण समजा ऑफिसमध्ये टेबल आहे, लॅपटॉप आहे, या गोष्टी आहेत, मोबाईल आहे, हे रोज एकदा तरी स्वच्छ साफ केलं पाहिजे, सॅनिटायझरने पुसलं पाहिजे. या निमित्ताने मला असं वाटतं टॉयलेटमध्ये वगैरे मोबाईल नेला नाही पाहिजे. नेतात लोक. नॉर्मल किती नंतर जेवताना शेजारी ठेवतात, इकडे खातायत, इकडे त्याच हाताने हे करतात. आणि त्याच अगदी पूजा करताना सुद्धा जवळ गुरुजींच्या जवळ सुद्धा आपण मोबाईल बघतो. मोबाईलचा वापर आहे अटळ, पण तो किती करायचा आहे, कसा करायचा आहे आणि त्याची स्वच्छता काय पाळायची हे नाही जर भान ठेवलं तर इम्युनिटीवर नक्कीच परिणाम होणार आहे. बरोबर. सो डिसीज ट्रान्समिशन
हे कसं होतं हे जर कळलं तर आपण ते टाळू शकू आणि आपली इम्युनिटी आपोआप वाढेल. यासंबंधी मी अभ्यास करत असताना मला एक आयुर्वेदातलं एक अतिशय चांगलं सूत्र मिळालं की जे सुश्रुत संहितेत आहे, म्हणजे 2000 वर्षांपूर्वी लिहिलं गेलेलं आहे. त्याच्यातल्या वाचून दाखवते. एक त्यांनी म्हटलंय की कशामुळे रोग एकाकडून दुसऱ्याकडे जातात, तर प्रसंगात, म्हणजे शेजारी बसल्यामुळे. प्रसंग म्हणजे आता आपण बसलो ना इथे, हा प्रसंगच आहे. गात्र संस्पर्शात, तर स्पर्श केल्यामुळे. आता ही जी पद्धत आहे, नवीन ओळख झाली की शेकंड, ही पाश्चात्य पद्धत आहे ना. नमस्कार, हात जोडून अभिवादन, ही किती हायजिनिक पद्धत आहे. पेज 3 कल्चरमध्ये काय आहे, पार्ट्या असतील, गेट टुगेदर्स असतील, मिठ्या मारायच्या, गालाला गाल लावायचे, हवेत किसिंग करायचं, हे सगळं म्हणजे रोगजंतूंना आमंत्रण आहे. या इकडे 2 डोळे, नाकपुड्या 2, तोंड, ही 5 द्वारं रोगजंतू आत घ्यायला आहेत. आणि अशा वेळेला तुम्ही असे वागता तर हे होणार आहे, म्हणजे हे लक्षात ठेवलं पाहिजे. तर प्रसंगात, गात्र संस्पर्शात, निश्वासात, आपला श्वास दुसऱ्या, त्या रोगाचा श्वास आपल्यावर पडला, सहभोजनात, शेजारी बसून खाल्लं तरी सुद्धा, एक शय्यासनादपी, एकाच अंथरुणावर झोपलं किंवा एकाच खुर्चीवर दाटीवाटी करून बसलं तरी पण, आणि वस्त्र लेपनात, हे तर फार इंटरेस्टिंग आहे, एकमेकांचे कपडे घालून किंवा टॉवेल, नॅपकिन, कंगवे, टूथब्रश, अशा गोष्टी ज्या आहेत त्या पर्सनल पाहिजेत, वैयक्तिक पाहिजेत, त्या दुसऱ्याला देऊन. किंवा अनुलेपन म्हणजे क्रीम्स असतात वेगवेगळी, लिपस्टिक, क्रीम्स, ही एकमेकांची वापरा. म्हणजे हे सुश्रुताने लिहिलेलं आहे. आणि याच्यात तो म्हणतं की कुष्ठम ज्वरश्च शोषश्च नेत्रभिषंद एवच, म्हणजे डोळे येणं किंवा कुष्ठरोग किंवा ताप, हे सगळं औपसर्गिक रोग असं म्हणलंय. उपसर्ग झाल्याने होणारे रोग, संक्रामंती नरांनरम. किती छान लिहिलंय हे, म्हणजे मला फार आवडलं हे. सुश्रुत म्हणजे ते आद्य प्रवर्तक नाही, पण असं हे कौतुक वाटण्यासारखं का आहे की त्यांच्या हाताशी कोणतीही आधुनिक संशोधनात्मक उपकरणं नसताना केवळ सूक्ष्म निरीक्षणातून त्यांनी हे लिहिलेलं आहे. आणि हे आजच्या साथीच्या किंवा ह्याच्या जगात लिहिलेलं आहे. सांख्य उपनिषदात कपिल मुनींनी सुद्धा हे सांगितलेलं लिहिलेलं आहे. करेक्ट. तर सो ही बिहेवियरल इम्युनिटी ही महत्वाची माहिती आपण ऐकतोय मॅडम कडून, आणि त्या इतकं सोपं करून सांगतायत की प्रत्येकाला हे समजलंच पाहिजे, इतकं तुम्ही छान सोपं करून सांगितलंय. आणि स्पेशली शरीरातली जी इम्युन सिस्टीम आहे, टी सेल्स, बी सेल्स, त्यांचा सगळ्याची माहिती खूप छान सांगितली. खरंच ही तुम्ही आपण सगळ्यांकडे पोहोचवूया, एखादं समाजकार्य आहे असं समजून पोहोचवूया. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि मुख्य म्हणजे सबस्क्राईब करा, कारण पुन्हा पुढच्या एपिसोडमध्ये आपण लिली जोशी यांनाच भेटतो आहे आणि इम्युनिटी मिळवायची कशी याच्याबद्दल आपण त्यांच्याकडून ज्ञान घेणार आहोत. मॅडम धन्यवाद, आणि लगेचच आपण पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.